सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। फोन लागत नाही। मॅडम मावशी या इकडं। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आज आपण पुण्यभूमी सासवडमध्ये आहोत। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना आज काल माऊलींचं आगमन सासवडमध्ये झालेलं आहे। काल आणि आज त्यांचा मुक्काम सासवडमध्ये असून पुढील वाटचाल उद्याच्याला सकाळी 6 वाजता चालू होणार आहे। या वेळी संपूर्ण महाराष्ट्रामधनं जे वारकरी आले आहेत त्यांच्यासाठी कुठेतरी आपण काहीतरी देणं लागतो, या दृष्टिकोनातनं रोटरी क्लब ऑफ पुण्याच्या वतीने तसेच पुरंदर मेडिकल असोसिएशन असेल, केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन पुरंदर यांच्या माध्यमातून आज संयुक्तपणे आज जवळपास मोठा महा आरोग्य शिबिर वारकऱ्यांसाठी लावलेलं आहे। या आरोग्य शिबिरामध्ये चरण सेवा आहे, तसेच वारकऱ्यांना विविध जे काही ओपीडीचे जे आजार आहेत त्याच्यावर गोळ्या, औषध, मसाज वगैरे सर्व गोष्टी आज जवळपास 200 डॉक्टर आज या रोटरी क्लब ऑफ सर्वांच्या वतीने येत आहेत। आपल्याबरोबर रोटरी क्लबचे पुण्याचे प्रेसिडेंट आहेत। सर नमस्कार, काय सांगाल तुम्ही आज जी राबवलं ते? डिस्ट्रिक्ट 31 वर्ष तिसरे उद्योगनगरी रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी याचा प्रामुख्याने पुढे आल्यानंतर त्याला सहयोग मिळाला। रोटरी क्लब ऑफ पुरंदर, रोटरी क्लब ऑफ डेक्कन जिमखाना, रोटरी क्लब ऑफ थेरगाव असे सगळे रोटरियन्स साधारण 200 पेक्षा जास्त डॉक्टर्स आज इथं उपस्थित आहे। याच्यात प्रामुख्याने असोसिएशन ज्या रोटरीला मदत मिळेल किंवा रोटरीचे हॉस्पिटल असलेले काही क्लिनिक्स असलेले त्याच्यामध्ये कोर कन्सेप्ट असतील, नांदेडकर हॉस्पिटल असतील, निर्विकार असतील, अशा आणि पुरंदरचे डॉक्टरचे असोसिएशन असतील, असे सगळे एकत्र मिळून आज ही सेवा घडतीये। सेवेचं टार्गेट ह्या वर्षी 10,000 पेक्षा जास्त वारकऱ्यांना आपल्याला सेवा द्यायची आहे। 2 दिवसाचा मुक्काम पुणे ते सासवडचा हा पल्ला सगळ्यात मोठा पल्ला मानला जातो। तर या पल्ल्यात निश्चित जे वारकरी माऊली लोक आहेत ते थकतात, थकल्यानंतर सकाळी दर्शन घेऊन त्यांची सेवा आम्हाला या इथं करायची। साधारण दरवर्षी 3 ते 4,000 5,000 पण जातो, पण या वर्षी डॉक्टरची संख्या आम्ही वाढवलेली आहे। ह्या इथलं स्वरूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणि यावेळेस प्रामुख्याने चारही क्लबचे प्रेसिडेंट आज तुमच्या समोर काम करताना दिसतील। त्यांच्याबरोबर
ह्याच्यात रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी, रोटरी क्लब ऑफ डेक्कन जिमखाना, रोटरी क्लब ऑफ पुरंदर, रोटरी क्लब ऑफ थेरगाव असे प्रामुख्याने सगळेजण प्रेसिडेंट एकत्र आलेत आणि हा घाट त्यांनी घातला की यावर्षी 10,000 पेक्षा जास्त लोकांना सेवा द्यायची. त्याच्यात चरण सेवा असतील, ऑर्थोपेडिकचे सेवा असतील, फिजिओथेरपीची सेवा असेल, मोफत औषध वाटप असेल, अशा वेगवेगळ्या तऱ्हेने आपण वारकऱ्यांची सेवा करतो आणि हे असं कार्य हे असंख्य पुढेही करत राहणार आहे. हे आमचं 3रं वर्ष आहे. 3रं वर्ष असलं मागच्या वर्षीपर्यंत आम्ही 5,000 ते 6,000 पर्यंत घातलं होतं, पण यावर्षी डॉक्टरची संख्या वाढवली, इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलेत, त्याच्यामुळे यावर्षी आम्ही 10,000ची संख्या झाल्याशिवाय या इथनं आम्ही जाणार नाहीये. या उपक्रमास आमच्या न्यूजतर्फे शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. हा आमचा दरवर्षीप्रमाणे पालखीसाठी मेडिकल कॅम्प असतो. आम्ही गेली 3 वर्ष झालं रोटरी क्लब उद्योगनगरी हा कॅम्प करतोय आणि यावर्षी आम्हाला दुसऱ्याही क्लबचं सहाय्य भेटलं, जसं रोटरी क्लब ऑफ पुणे डेक्कन जिमखाना आहे, रोटरी क्लब ऑफ पुरंदर आहे, रोटरी क्लब ऑफ थेरगाव आणि रोटरी क्लब खारघर मिडटाऊन. तसेच इथे पुरंदर मेडिकल असोसिएशन आणि पुरंदर ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशन यांच्याकडनं ही औषधी आम्हाला साठा भेटला आणि आज यावर्षी आम्ही 10,000 पेक्षा जास्त वारकऱ्यांना मोफत औषध वाटप करतोय. त्यांना जो त्रास होतो चालून त्यांचे पावलाला दुखून येतं, जखमा होतात आणि त्यांना बऱ्याच वेळा फंगल इन्फेक्शन होतं पावसामुळे, त्याच्यासाठी आम्ही औषध वाटप करतो. त्याचप्रमाणे त्यांची चरण सेवा करतो, जेणेकरून त्यांच्या पावलाचं दुखणं कमी करू आणि त्यांना पुढचा प्रवास सुखकर असेल. त्याचप्रमाणे आमच्या इथे आज डेक्कन जिमखानाकडने प्रेसिडेंट केतकी आहेत आणि उमेश फलक आहेत. हे फिजिओथेरपीचे काही मसाज करून त्यांचं पेन कमी करतायत. याप्रमाणे आम्ही यावर्षी 10,000 वारकऱ्यांना सेवा देण्याचा प्रयत्न करतोय आणि तो 100% ह्या सर्व वारकऱ्यांना पेन कमी करून त्यांना त्यांचा प्रवास सुखाचा करायचा आहे. आम्हाला ईश्वर शरणी एवढीच प्रार्थना करतो की माऊलींनी आम्हाला अजून शक्ती द्यावी, जेणेकरून आम्ही दरवर्षी जास्तीत जास्त वारकऱ्यांना सेवा देऊ शकू. धन्यवाद. नमस्कार. रोटरी डिस्ट्रिक्ट P1च्या वतीने काही 3-4 क्लब एकत्र येऊन आम्ही सर्वजणांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी एक तपासणी सेवा आणि एक मोफत आरोग्य कॅम्प असा हा ऑर्गनाईज केलेला आहे. या कॅम्पमध्ये वेगवेगळ्या सेवा आम्ही वारकऱ्यांसाठी देत आहोत, जसं की दंत तपासणी आहे, पायांचा चरण मसाज आहे, फिजिओथेरपी आहे, त्यानंतर मोफत मेडिसिनचं वाटप आम्ही आमच्यातर्फे करत आहोत. लाखोच्या संख्येने वारकरी दरवर्षी पुण्यात येत असतात आणि पंढरपूरकडे त्यांची वाटचाल चालत राहते, परंतु ह्या त्यांच्या वाटेवर त्यांच्यासाठी मोफतची सेवा आणि निस्वार्थपणे किती जास्तीत जास्त सेवा देण्याचा रोटरी क्लबचा नेहमीच प्रयत्न असतो आणि दरवर्षी मागचे 3 ते 4 वर्षांपासून आम्ही ही सेवा करत आहोत. ही सेवा आम्ही पुढे ही देत राहू ही आम्ही देतो. या वारकऱ्यांना दिलेली सेवामुळे आम्हाला सुद्धा खूप छान वाटतं आहे आणि या सेवेचा आम्ही जास्तीत जास्त वारकऱ्यांना आम्ही उपभोग देणार आहोत. धन्यवाद. नमस्कार. आज या ठिकाणी आपल्या रोटरी क्लब ऑफ पुरंदरच्या वतीनं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण ज्या पद्धतीने म्हणतो की ज्ञानी आणि रचला पाया तुका झालंसी कळस, की त्या पद्धतीने की संत ज्ञानेश्वर श्रेष्ठांनी जो वारकरी संप्रदायाचा जो पाया घातला आणि आज या संत सोपान काकांच्या भूमीमध्ये आज हे सर्व रोटरी क्लब ऑफ P1 मधले अनेक क्लब एकत्र येऊन की वारकऱ्यांची सेवा करण्याचा हा योग या ठिकाणी आला. 3रं वर्ष या ठिकाणी आहे. आज आमचे डिस्ट्रिक्टचे गव्हर्नर आदरणीय नितीनजी ढमाले सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व टीम या ठिकाणी त्यांचं पहिल्यांदा मी प्रथमतः पुरंदर रोटरी क्लबच्या वतीने स्वागत सुद्धा करतो. एवढी छान उपक्रम या ठिकाणी केला, कारण आपण पाहतो की पुण्यापासून आळंदीपासून निघाल्यापासून पंढरपूरपर्यंत सगळ्यात मोठा टप्पा हा देवघाटाची मोठी चढणवरती करून आल्यानंतर 2 दिवसाचा विसावा या ठिकाणी आहे आणि आज वरुण राजाने सुद्धा थोडीशी विश्रांती घेतल्यामुळे आज आम्हा सगळ्यांना वारकऱ्यांची सेवा करण्याचा जो योग मिळालेला आहे. आज आमचं या पद्धतीनं जवळजवळ 10,000 डॉक्टर वारकऱ्यांना सेवा देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व टीम येऊन सासवडमध्ये सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. आमचे सासवडचे माजी आमदार आदरणीय संजय जगताप यांनी आम्हाला जो सपोर्ट केला आणि या सगळे रोटरी आमचे सचिव आहेत, आनंद जगताप, विश्वनाथ गायकवाड साहेब आहेत, आमचे खजिनदार आहेत सचिनजी कोदळे, सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही हार्दिक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. प्रथमतः माझे ओळख करून देतो. कोल्हापूर जिल्ह्यातले हातकण तालुक्यातले बहादूरगावचा रघुनाथ पाटील. मी खरोखरच यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मी 22 वर्ष सोहळा करतोय आणि मला बरंच थकवा येतोय, काय अडचणी येतात,
तरी 3 वर्षापूर्वी मी कायम यांना भेट देतो, कारण यांच्या सगळ्या सुविधा उपलब्ध असतात आणि जिथल्या तिथं असतं. प्रथमतः यांनी पहिल्या वर्षी नुसतं हॉल होतं, ह्या वर्षी मंडप घालून बळीराजाला भीतीपुढे तिने उचलबत वगैरे मारून त्यांना बळीराजाने देखील साथ दिल्या. असंच आमच्या माऊलींची ती सेवा करतात. त्यांना कुठल्याही आरोग्य केंद्रामध्ये, आरोग्य सेवेमध्ये आणि खरोखर सांगतो सुदामा शैक्षणिक विकास सेवा संस्था धुळे यांना भरभराट लाभो, त्यांच्या सर्व स्टॉपचं आरोग्य चांगलं राहो, त्यांच्या घरचं प्रपंचात यश येवो, शेवटी मी प्रार्थना करून पांडुरंगाला सांगतो की ही अशी सेवा आम्हाला उपलब्ध व्हावी, हीच माझ्या माऊलींची कृपा.